आज माझ्या घरातले सगळे नाराज झाले होते. नेमकं काय कारण असेल त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्ही नक्कीच रिलेट करसाल. खरं तर सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये जॉब करणाऱ्या लोकांना पर्सनल लाईफच राहत नाही. कधी-कधी इतकी चिडचिड होते ना, आजही तसंच झालं काहीसं. लॉग इनच्या आधी खूप छान वेळ गेला सगळ्यांसोबत. घरातलं वातावरण अगदी आनंदी होतं. पण एकदा लॅपटॉप सुरू झाला आणि लॉग इन केलं, तिथून पुढचा सर्व दिवस माझा काही बदलून गेला. आज नेहमीपेक्षा थोडा उशीर झाला होता उठायला, पण आईने समजून घेतलं. मी उठायच्या आधीच त्यांनी स्वयंपाक आणि घरातली सगळी काही कामं उरकून घेतली होती. निखिल रात्रीच मुंबईवरून घरी आले होते. त्यांची झोप पूर्ण नव्हती झाली, पण तरी माझी झोप पूर्ण होऊ दे म्हणून रिदला ते बाहेर खेळायला घेऊन गेले होते. मला डिस्टर्ब पण नाही केलं त्यांनी. मी उठून बाहेर आले आणि तेव्हा त्यांना म्हटलं, आता तुम्ही आवरून घ्या, मी बसते त्याच्यासोबत. आईने तोपर्यंत कपडे धुवून घेतले आणि तोवर निखिल रिदला घेऊन गावात फेरफटका मारायला गेले होते. त्यांनी त्याच्यासाठी येताना खाऊ आणला होता त्याच्या आवडीचा. मग काय, इतका खुश झाला होता. सगळं झाडांना पाणी देत होते. तेवढं ते केसांवर भांडी देणारे काका आले आणि गावात ते जुनं वातावरण अजूनही काही ठिकाणी दिसतं. आणि ते पाहून खरंच मला खूप छान असं वाटलं होतं. निखिल त्यांच्या भावंडांसोबत मिसळ खायला गेले होते. घरी येताना आमच्यासाठी सुद्धा पार्सल घेऊन आले होते. सगळ्यांनी मिळून मनसोक्तपणे मिसळ खाली आणि त्यानंतर ईदला झोपवलं आणि माझं जे काम चालू झालं, तिथून सगळा खेळ सुरू झाला. मीटिंग्स, कॉल, डेडलाईन, प्रेशर. इतकी कामात अडकून गेले होते की घरात काय चाललंय ह्याकडे सुद्धा मला लक्ष द्यायला जमलं नाही. दुपारचं जेवणसुद्धा राहून गेलं. एका ठिकाणी बसून राहून सतत काम करत राहिले. तहान, भूक, माझं सगळं काही हरपून गेलं होतं. आई आणि निखिल ह्या दोघांनी मिळून रिदला सांभाळलं, त्याला खाणं-पिणं त्याचं सगळं केलं. आणि मग अचानक त्याला ना बाईकच्या सायलेन्सरमुळे थोडासा चटका बसला. मला काहीच माहीत नव्हतं. मी मीटिंगमध्ये इतकी बिझी होते. स्क्रीन प्रेझेंट होती माझी. इम्पॉर्टंट डिस्कशन चालू होतं. मनात खूप बेचैन झाली होती जेव्हा त्यांनी मला येऊन सांगितलं. पण म्यूट करून मला बोलताही येत नव्हतं. मीटिंग संपल्यावर मी बाहेर आले आणि तोवर तो बाहेर गेला होता. त्या क्षणी मला स्वतःचाच खूप राग आला होता. घरात इतकं काय काय होतं आणि मी फक्त माझं लॅपटॉप घेऊन माझं ऑफिसचं काम करत राहिले. संध्याकाळची रात्र झाली. समोर आमच्या एका नात्यातलं फंक्शन होतं, पण मला त्यालासुद्धा जाता आलं नव्हतं. माझ्यामुळे आईलाही मनासारखा आनंद घेता नाही आला. एवढे सगळे नातेवाईक आले होते, पण रीदमुळे त्यांना तिथे शांतपणे बसून सगळ्यांशी बोलण्यातसुद्धा नाही झालं. जेवतासुद्धा नाही आलं. अगदी त्या न जेवता घरी आल्या होत्या. घरात एका माणसाला त्रास झाला की त्यामागे संपूर्ण कुटुंब कुठेतरी त्रासून जातं. बसून बसून माझी कंबर दुखायला लागली होती आणि मग माझा छोटासा रीत त्या निरागस चेहऱ्याने माझी वाट पाहत होतं. आईचं काम कधी होतंय आणि आई मला कधी जवळ घेते. IT जॉब बाहेरून जितका लॅविश दिसतो ना, तितकीच आतून खूप थकवणारी असते. फॅमिलीसोबत मनासारखा वेळसुद्धा घालवायला मिळत नाही. सतत ऑफिससाठी अवेलेबल राहावं लागतं. कधी-कधी वाटतं आपण पैशांसाठी काम करतोय की आपल्या माणसांपासून दूर जाण्यासाठी. पण तरीही दुसऱ्या दिवशी मी पुन्हा हसून लॉग इन करावंच लागतं. कारण आपल्या लोकांसाठी तर हे सगळं सुरू असतं. चला मग उद्या भेटूया.